उन्हाळी वाळवण एपिसोड 9, ज्यामध्ये आपण खिशीचे तांदळाचे पापड बघणार आहोत, जे अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. ज्यांना खिशी घ्यायला जमत नाही किंवा पहिल्याच वेळेला बनवणार आहेत त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून त्याचं पीठ करून आणले. ज्या पातेल्याने पीठ घेतलं त्याच पातेल्याने सव्वा पातेलं पाणी घ्यायचं, उकळत ठेवायचं. दुसरीकडे आपण यामध्ये चवीनुसार मीठ, पापड खार, मिरची कुटलेली घातलेली आहे, तीळ आणि जिरं घालायचं. हे सर्व एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालणार आहोत. हे खिशी घेण्यासाठी आता लाटण्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे लाटण्याला चिटकणार नाही पीठ. आणि हे गरम पाणी अगदी हलक्या हाताने थोडं थोडं ओतत आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे. नंतर एक कपडा ओला करून घेतला कॉटनचा, त्यावरती हे पीठ घालायचं आणि छान मळून घ्यायचं. कपडा ओला असल्यामुळे पीठ चिटकत नाही. त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि 15 मिनिटासाठी आपण छान असे वाफवून घेणार आहोत बारीक गॅसवरती. इथं स्टीमरमध्ये हा कपडा ठेवून वाफवून घेतलेला आहे पीठ. 15 मिनिटानंतर हे लगेच आपल्याला असं परत मळून घ्यायचं आहे एकजीव करून. पीठ गरम असतानाच मळायचं. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून पुरी मेकरवरती हे पापड सर्व बनवून घेतले. तुम्ही डिशनी पण बनवून घेऊ शकता. फॅनच्या हवेखाली देखील पापड हे वाळू शकतात. त्यानंतर 1 दिवसाचं कडकडीत ऊन द्यायचं, म्हणजे वर्षभर पापड टिकतो. तयार झालेले पापड तुम्ही बघू शकताय कसे तयार झाले छान, आणि तळल्यानंतर बघू शकता पापड किती दुप्पट तिप्पट फुललेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा. वाळवणाच्या नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.